तो पुढे बोलणार की फोन वाजला. त्याने तिला उत्तर न देता फोन कानाला लावून बाजूला जाऊन बोलू लागला. हा दर्श, ध्रुव म्हणाला. पलीकडून काही आवाज येणार तेच त्याच्या छातीवर 2 हात जाणवले. तो मात्र जागीच स्तब्ध झाला. एव्हाना तो स्पर्श वेगळाच होता, मागून कोणीतरी मिठी मारलेली. इकडे श्रेया मात्र रागात मुठी आवळून त्याला पाहत होती. तो फोनवर बोलत होता. ही त्याला एकटक मन भरून पाहत होती, पण अचानक काय झालं तिला कळलं नाही. आता पुढे? ही शेमलेस अजून त्याच्या लाईफमध्ये आहे. म्हणजे मी गेल्यावर पण हे एकत्र काम करत असतील, मग ते जवळ आले असतील का? हा बोलतो एक करतो एक, सरडा आहे रंग बदलू. आता बघा केव्हाची येऊन त्याला चिपकलीये, पण हा मस्त एन्जॉय करतोय. लाज नाही वाटत याला? अरे आता ढकलून तिला बाजूला करून रागवायचे ना, पण नाही महाराज, मस्त फील करताय मिठी. श्रेया त्या दोघांना पाहत दात ओठ खात रागात पाहून म्हणाली. ध्रुव मात्र तिचे एक्सप्रेशन एन्जॉय करत होता. तो जिथं उभा होता त्याच्यासमोर एक्झॅक्ट मिरर होता आणि मागून त्याला श्रेया दिसत होती. ती जिथे उभी होती तिथून तो दिसेल असा होता. ध्रुवने तिचे हात बाजूला करून मागे वळून तिला पाहिलं. शीतल थोडी घाबरली होती, पण ती जेव्हा मॉलमध्ये आली तेव्हाच तिने श्रेयाला पाहिलं होतं. ती शॉक झाली. ही इथे काय करतेय? आणि ध्रुवसोबत? सोडून गेली होती ना, मग का परत आली? ही आली परत ध्रुवला माझ्यापासून दूर करेन. त्याआधी मला तिला दाखवून द्यावं लागेल की आमचं नातं खूप पुढे गेलेलं आहे. येस. शीतलने तिच्याकडे पाहत मनात काहीतरी ठरवलं आणि ध्रुवच्या दिशेने आली. तू इथे काय करतेय आणि हे काय होतं? ध्रुव करारी आवाजात म्हणाला. श्रेयाला मात्र ध्रुव काय बोलतोय ते ऐकू जात नव्हतं. त्यामुळे त्याचे एक्सप्रेशन पाहून निदान कळलं असतं काय चालू आहे, पण तिला दिसत नव्हतं. ती मनात त्याला शिव्या घालत होती. पण अचानक तिचे लक्ष ध्रेयावर गेलं आणि एक खोडकर हसू ओठांवर आलं. ध्रेया कम. तिने ध्रेयाला आवाज देऊन जवळ बोलावलं. ध्रेया तिच्याजवळ आली. तिने भुवया उंचावल्या आणि काय म्हणून विचारलं. बापावर गेली कार्टी, श्रेया मनात तिला बोलली, मात्र हसू चेहऱ्यावर होतं. एक काम कर, तुझा डॅडी कोणासोबत आहे बघ आणि त्या लेडीसोबत काय बोलतोय, गुपचूप जाऊन मला येऊन सांग, श्रेया म्हणाली. मम्मा, इट्स बॅड हॅबिट. तूच बोलते ना, असं कोणाचं बोलणं ऐकायचं नसतं मग आता. ध्रेयाने तिचाच डायलॉग तिला चिपकवला. जास्त शहाणपणा करू नको, जेवढं सांगितलं तेवढं कर जाऊन. आणि हो, आपल्या भल्यासाठी कोणाचं चोरून बोलणं ऐकलेलं चुकीचं नसतं, ठीक आहे? श्रेया तिला समजावत म्हणाली. ध्रेयाने समजलं असं मान हलवली आणि गुपचूप चोर पावलांनी त्यांच्या मागे लपून लपून तिथल्या असलेल्या बसायला ठेवलेल्या सोफ्याच्या मागे जाऊन खाली वाकून पाहू लागली. मात्र तिला मागे कसली तरी चाहूल लागली. मागून सोबत गार्डही तसेच लपून लपून इकडे तिकडे पाहत होते. तिने हात कपाळावर मारून घेतला. हे मी जे सांगते ते नीट ऐका. डॅडी आणि त्या लेडीचं बोलणं तुम्हाला ऐकायचं आहे आणि मला सांगायचं आहे, ओके? ध्रेया बोलत होती. त्यांना समोर ध्रुव असल्यासारखं वाटलं. पण मॅडम, बॉसची तशी ऑर्डर नाही, गार्ड अदबीने दबकत म्हणाला. डॅडीची बॉस कोण आहे? तुम्ही का मी? ध्रेयाने एक बोट दाखवत विचारलं. त्या बिचाऱ्यांची इकडून पण मरण तिकडून पण मरण अशी रिलॅक्शन होती. नाईलाजाने बिचारे कान देऊन ऐकू लागले. श्रेया मात्र लांबून तिच्या हुशारीवर मनात दाद देत होती. शीतल, जेवढं सांगितलं तेवढं करायचं, जास्त डोकं वापरू नको तुझं, ओके? ध्रुव तिला धमकी देत म्हणाला. तिचा चेहरा खाडकन पडला. तिने मान हलवली. तो पुढे आला तेव्हा सोफ्यामागे काहीतरी जाणवलं. तो मागे वळून जात होता. शीट, हा एवढा शातीर का आहे? श्रेया डोळे मोठे करून भीत भीत समोर ध्रेया दिसायला नको म्हणून प्रार्थना करत होती. ध्रुव! श्रेया लांबून मोठ्याने ओरडली. तिचा आवाज ऐकून ध्रुवच्या काळजात धस्स झालं. श्रेया त्याला अडवण्यासाठी पळत येत होती. पकडलं जाण्याच्या भीतीमुळे ती वेगाने येत होती, पण सँडलची हिल जास्त असल्याने तिला अंदाज आला नाही आणि ती खाली धपकन पडली. ध्रुव पटकन पळत पुढे आला. ध्रेया आणि गार्ड तिचा आवाज ऐकून पटकन ध्रुवच्या मागे पळाले. ही मुलगी कोण आहे? शीतल मागून ध्रेयाला पाहून शॉक झालेली, मात्र ती जागीच उभी राहिली. तू ना प्रिन्सेसपेक्षा लहान असल्यासारखी वागते. ती मोठी आणि तू लहान, तिच्यापेक्षा तुला जास्त सांभाळावं लागतं, ध्रुव चिडून पण काळजीने बोलला. ध्रेयाचा मात्र डोळ्यात पाणी होतं. नको सांभाळू, मी बोलले का सांभाळ म्हणून? मी चालू शकते, श्रेया त्याची चिडचिड पाहून म्हणाली. इतक्या लोकांसमोर त्याचं बोलणं ऐकून डोळ्यात टचकन पाणी आलं. ठीक आहे, रहा उभी, ध्रुव उठून म्हणाला. तिने वासून आश्चर्यचकित होऊन पाहिलं. तिला आता रागच आला. एकतर पाय दुखत होता, त्यात तो असं बोलला की मनाला लागत होतं. लांबून जी शीतल ऐकत होती ती मात्र खुश होती. तिला हसताना पाहून श्रेयाला राग आला. डॅडी, तू माझ्या मम्माला ओरडू नको, तिच्या डोळ्यात पाणी आहे, तू असं कसं वागू शकतो? ध्रेया, जी एवढ्या वेळ त्यांचं बोलणं ऐकत होती, तिला आता राग आला होता, खास करून ध्रुवचा. श्रेयाशी ती कितीही भांडली तरी तिच्या डोळ्यांत पाणी आलं की ती हळवी व्हायची. प्रिन्सेस, तुझी मम्मा खूप स्ट्रॉंग आहे, जस्ट वेट, ध्रुव तिचा राग पाहून बोलला.
मात्र ध्रेयामध्ये त्याला तोच श्रेयाचा स्वभाव दिसत होता. श्रेया रागात ध्रुवकडे पाहून उभी राहिली, पण पायात खूप वेदना होत होत्या, जे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. डोळे भरून आले. ती खाली पडणार इतक्यात ध्रुवने दोन्ही हातांनी तिला उचलून घेतलं. डॅडी, यू आर बेस्ट. ध्रेया त्याला फ्लाइंग किस देत खुश होऊन म्हणाली. श्रेया मात्र अजून चिडली होती. असं करायचं होतं तर आधी सरळ सांगायचं ना, एवढं रागवायचं काय त्यात. तिने आता सहज शीतलला पाहिलं. ती रागात मुठी आवळून दात ओठ खात श्रेयाला पाहत होती. श्रेयाने ध्रुवच्या गळ्यात दोन्ही हात अजून घट्ट आवळले आणि त्याच्या जवळ आली. त्याला ते जाणवलं आणि तो गालात हसत पुढे चालू लागला. गार्ड्सनी त्यांना कव्हर केलं. ध्रेया पुढे चालत होती, पण तिचं लक्ष श्रेयावर होतं. जास्त पेन होत आहे? ध्रुव काळजीत म्हणाला. आत्ताच ते कारमध्ये येऊन बसले होते. ध्रुव तिच्या पायाला स्वतःच्या मांडीवर घेऊन हलकं रब करत होता. त्याच्या चेहऱ्यावर किती काळजी आहे ते दिसत होतं. मम्मा, खरं सांग, पेन होतंय का? एकतर तू सांगत नाही, मग ते वाढत जातं, नंतर माझ्या डॅडीला त्रास नको, ध्रेयाने तिला पाहत विचारलं. श्रेयाने बारीक डोळे करून रागात पाहिलं. ध्रेया फक्त तिचं लक्ष विचलित करत होती. ध्रुवने तिला तसा इशारा केला होता आणि तिला तो समजला. छोटी असली तरी गुण बापाचे होते. तुला माझी काळजी नाही, तुझ्या बापाची आहे, श्रेयाने किंचित रागात विचारलं. ती विचार करत गालावर बोट ठेवून टॅप करत होती, जणू खूप मोठा गहन विचार करत आहे. इतका वेळ लागतो? श्रेयाने परत विचारलं. ध्रेया ओठ दाबत म्हणाली. आता नको विचारू काही, मला झोप येत आहे, असं म्हणून ध्रेया ध्रुवच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. ध्रुवने तिला नीट झोपवलं आणि श्रेयाकडे पाहिलं. ती रागात समोर पाहत होती. इकडे शीतलला न्यायला दर्श आला होता. शीतल रागात त्याच्यासोबत निघून आली. डोंट वरी मिस्टर कपूर, शी इज ऑल राईट. पेनकिलर दिले आहेत, 2 दिवसात पाय पूर्ण बरा होऊन त्या चालायला लागतील. तोवर त्यांना बेडरेस्ट सांगा, डॉक्टर बोलले. ध्रुव जो काळजीत होता त्याचे टेन्शन कमी झालं. ते घरी पोचले तेव्हा दर्शने पाठवलेले डॉक्टर आधीच तिथे हजर होते. ध्रुव एवढंच म्हणाला आणि डॉक्टर निघून गेले. डॅडी, उद्या मला स्कूल आहे. मम्माला उद्या माझ्या स्कूलची तयारी करायला नाही जमणार. कोण करणार ते? ध्रेयाने श्रेया आणि ध्रुवकडे आळीपाळीने पाहत विचारलं. मी आहे ना, मी असताना तुझ्या छोट्या मेंदूला त्रास नको देऊ. ध्रुव हसत तिला उचलून घेत म्हणाला. तुला माझी पोनी येईल घालता? ध्रेयाने विचारलं. मात्र श्रेयाला हसू आलं. ध्रुव आणि ध्रेयाने तिला हसताना पाहिलं. आमद मिस्टर ध्रुव कपूरला जगातील कोणतीच गोष्ट अशक्य नाही, त्याला सगळं येतं, तिने त्याच्या डोळ्यात पाहून डायलॉग मारला. इतक्या वर्षांनंतर तोच डायलॉग आणि तिचं बोलणं ऐकून ध्रुव मनात खुश झाला. तीच त्याला टक्कर देणारी होती. ओह, ध्रेया म्हणाली. तू झोप आता, आरामाची गरज आहे, तो बोलला. ती तोंड वाकडं करून एका कुशीवर झोपणार होती, पण त्याने तिला सरळ करून झोपवलं. तिने लगेच डोळे झाकले. चल ध्रेया, आपण खाली जाऊ, ध्रुव ध्रेयाचा हात पकडत म्हणाला. तिला राहू दे माझ्याजवळ, श्रेया पटकन डोळे उघडून म्हणाली. ध्रुवला थोडं अजीब वाटलं, पण तो काही बोलला नाही आणि खाली निघून गेला. आता सांग, ते काय बोलत होते? ध्रुव जाताच श्रेया पटकन उठून बसली. मम्मा, हळू, दुखेल. ध्रेया काळजीने तिला पाहत बेडवर चढून तिचा पाय पाहू लागली. अगं, तुला माहीत आहे ना, तो सोफ्याच्या मागे तुला पाहत आलेला म्हणून मी नाटक करत होते, पण झालं उलट. मी पडली पण एवढं लागलं नाही. थोडं पेन होत आहे, रात्रीतून बरं वाटेल, श्रेया हळू आवाजात म्हणाली. मम्मा, यू आर ड्रामा क्वीन. तुझ्यामुळे मी आणि माझा डॅडी किती टेन्शनमध्ये आलो होतो, पण तू त्याला त्रास द्यायची एक चान्स सोडत नाही, ध्रेया थोडी रागवत म्हणाली. आली मोठी बापाची चमची. ते जाऊ दे, काय बोलत होते ते सांग, श्रेयाने अधीर होऊन विचारलं. तिने सांगायला सुरुवात केली. मात्र ती जसं सांगत होती तसे श्रेयाचे एक्सप्रेशन बदलत होते. दुःख, राग, तिरस्कार आणि द्वेष अशा सगळ्या मिश्र भावना तिच्या चेहऱ्यावर होत्या. मम्मा, डॅडीसोबत ती मॉलवाली लेडी कोण होती? आता ध्रेयाने न राहून विचारलं. तुझ्या बापावर फिदा आहे ती, श्रेया रागात बोलली. फिदा मीन्स लाईन मारणे, क्रश, राईट? ध्रेया तिचं छोटं डोकं वापरून म्हणाली. बापावर गेलीयस, लवकर कळतं. माझी चतुरचिमणी, श्रेया हसत तिला कुशीत घेऊन म्हणाली. ध्रेया तिला बिलगली, मात्र श्रेयाच्या डोक्यात विचार घोळू लागले. दर्श, मॉम कुठपर्यंत पोहोचली? ध्रुव खाली आला होता. समोर दर्शला पाहून त्याने विचारलं. आताच फोन केला होता, येतील 5 मिनिटात. श्रेया कशी आहे? मी जाऊन आलो पाहून, दर्श काळजीने वर जात होता. डोंट वरी, शी इज फाईन. फक्त मला त्रास द्यायची नवीन ट्रिक सुरू केली आहे तुझ्या लाडक्या सोनपरीने, ध्रुव म्हणाला. दर्शने मान हलवली, पण तरीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून यावं म्हणून तो वर गेला. हाय ध्रुव. दरवाजातून आवाज आला. त्याने मान वर केली. चेहऱ्यावर त्रासिक आणि वैतागलेले भाव होते.
पाठ कसा वाटला नक्की कळवा. समीक्षा द्यायला विसरू नका.